षटक क्रमांक पहिला इथून समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 8 आणि 1 विकेट. वसंत गोलंदाजी मार्क वरती आलाय संभाजी तमनाथ विलेज येन कडून. समोर आपण पाहतोय कवी. पहिला चेंडू अरे पहिल्या चेंडूवरती दांडी गुल कवीला परतावलाय. कीजाबोर्ड पाहतोय पहिलं षटक समाप्त झालं. दुसऱ्या षटकासाठी आलाय संभाजी. एक स्विमर काढलाय खऱ्या अर्थानं. आपण पाहतोय अथर्व शरण्य 11 या टीमनं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. फिरकीचा जादूगर. आणखी एक चांगला चेंडू सॉफ्ट हँडने फक्त हा चेंडू खेळून काढला. अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय या सिंगलच्या साह्यानं. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये स्विमर आलाय. ज्यावेळी आपण पाहतो ना वेगवान गोलंदाजांवरती रन येतात त्यावेळी मात्र ज्यावेळी स्विमर येतो त्यावेळी थोडंसं रनला गती थोडी कमी होते. हा फटका चांगला आहे. गॅप फार मोठी आहे. चेंडू झालाय ट्रॅव्हल सीमारेषेच्या पलीकडे. प्रकाशच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार नवसंजीवनी निर्माण करणारा चौकार. हा चौकार आलाय आणि आता धावसंख्येला आकारणी लागतीये. 13 धावा धाव फलकावरती. प्रकाश आणि कैलास संपूर्ण जबाबदारी या दोन फलंदाजांवरती वाढली गेली आहे. इथून चांगली इनिंग मात्र करावी लागणार आहे. आणखीन एक विकेट पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला चेंडू. हातभर चेंडूने वलन घेतलं आणि सरळ एस्टनचा वेध घेतला. दांडी गुल. धन्यवाद योगेशजी ढोले. अतिशय जबरदस्त आणि सुमधुर असं आपलं समालोचन. आणि बोलतो मॅचकडे. चालू सामना आपण पाहतोय बालचंद्र जाधव यांची अथर्व शरण्य 11 विपक्ष डीजी वॉरियर दिगंबर ओला आणि गव्हर्नर यांची टीम. आणि इथं मात्र हादरा बसलाय. आपण पाहतोय एक जबरदस्त विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे हा गोलंदाज बालचंद्र जाधव यांच्या टीमचा. आणि खरोखर काय जबरदस्त गोलंदाज झाले या मॅच मध्ये आपण पाहतोय. एकंदर जर धावफलकावर धावसंख्या पाहिल्या तर 13 या धावसंख्या